काल परवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा अगदी भव्य दिव्य स्वरूपात पार पडला आणि महाराष्ट्रात एका चर्चेला सुरुवात झाली की ज्या महाराजांनी संपूर्ण समाजाला स्वतःच्या मुलामुलींची लग्न अगदी साधेपणाने करा, पैसे वाचवा हा संदेश दिला, त्याच कीर्तनकाराने स्वतःच्या मुलीच्या नुसत्या साखरपुड्यात लाखो रुपयांचा खर्च केला। आता मला एक गोष्ट कळत नाही की ज्या कीर्तनकाराच्या एका कीर्तनाची फीस 1 लाख रुपये आहे, जो कीर्तनकार महिन्यात कमीत कमी 50 कीर्तनं करतो, फिक्स आकडा मलाही माहीत नाही, परंतु महाराजांनीच त्यांच्या एका कीर्तनात दिलेल्या आकड्यानुसार मी आडाखे बांधतोय। म्हणजे ज्या कीर्तनकाराची महिन्याची कमाई कमीत कमी 50 लाख रुपये आहे, अशा व्यक्तीने स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात 5-10 लाख रुपयाचा खर्च केला तर काय फरक पडतो? मुलामुलींची लग्न अगदी साधेपणाने करा हा संदेश कोणाला सूट होतो? तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत, परंतु मुलामुलींची लग्न थाटामाटात करण्यासाठी जे कर्ज काढतात, जे शेतजमिनी विकतात, अशा लोकांसाठी हा